Audio Jungle. लागला नाद हा मनाला तुझ्या सांग रोग हार कुठला इलाज सांग ना तो पोरा रमाने जित तित बघते ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे SB टेटस एडिटरमध्ये। तर भावनो, जर का आता तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर या तुम्ही आताच व्हिडिओला एक लाईक करून टाका। चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती असते इथं रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करतच असतो। त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी असते, नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवर सेट करून ठेवायचं आहे। आणि भावनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप सोपं असणार आहे। तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, खूप जास्त सोप्या पद्धतीमध्ये समजणार आहे। ओके, नाहीतर पुढे तुम्ही थोडं इफेक्टमध्ये थोडंसं गोंधळू शकता। ओके, तर बघा आता व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। भावनो, व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। या दोन प्रीसेटची गरज पडणार आहे, या दोन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। आता इनपुट केल्याच्या नंतर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला बीटमार्कला ओपन करायचं आहे। बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर बघू शकता काय अशा पद्धतीने मी तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे। ओके, तर आता काय करायचं आहे, आपल्याला जस्ट या ठिकाणी खाली तुम्हाला प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर भावनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हवाला फोल्डर दिला असणार, ठीक आहे। जस्ट हे फोल्डर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावनो काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करून दिलेला असणार, ठीक आहे। तो व्हिडिओवर क्लिक करून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे। ओके, आणि या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने इथून कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर तो व्हिडिओ काय अशा पद्धतीचा आपला असणार आहे भावनो, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि हे जे व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, खाली बरोबर इथेशी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। ओके, अशा पद्धतीने ठेवून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी तुम्हाला मी खाली एक इमेज ॲड करून दिला असणार आहे, ठीक आहे। त्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, तो इमेज तुम्हाला चेंज करून घ्यायचा असलं तर सोपा असणार आहे। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, स्टारमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो इमेज हवा आहे तो इमेज सिलेक्ट करायचा आहे, प्लसमध्ये क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुमचा इमेज या ठिकाणी येऊन जाणार। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सचा वापर करून आपल्याला इमेज या ठिकाणी प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर बॅक यायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून या ठिकाणी कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक येऊन आपल्याला या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि हे इफेक्ट आपण अनहाईड केला असेल त्याला जस्ट हाईड करून टाकायचं आहे अशा पद्धतीने। ओके, तर आता बघू शकता भावनो, या ठिकाणी आपलं जे काही व्हिडिओ असणार आहे ते व्यवस्थित या ठिकाणी सेट झालेलं असणार आहे। ओके, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। ओके, त्यानंतर आपल्याला बरोबर या ठिकाणी पुढे यायचं आहे। पुढे आल्याच्या नंतर खाली प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जस्ट इथून तुम्हाला काय करायचं आहे, एक एक फोटो अशा पद्धतीने शेवटपर्यंत ॲड करत जायचं आहे भावनो, ठीक आहे। तर आता इथं आपण सर्व फोटो ॲड करून घेऊया, नंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो काय करायचं आहे। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहे भावनो, ठीक आहे। आता फोटो वगैरे ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला अशा पद्धतीने बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेक इफेक्टला मी तुम्हाला ओपन करून द्यायचं आहे, हा पण दिला असणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेक इफेक्टला ओपन केल्याच्या नंतर भावनो तुम्हाला या ठिकाणी खाली एक इमेज ॲड करून दिली असणार आहे। त्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि बॅक येऊन पुन्हा तुम्हाला बीटमार्कला आपल्या ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी यायचं आहे ज्या ठिकाणी आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती। तिथं आल्याच्या नंतर जस्ट इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट। ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता हा जे इफेक्ट असणार आहे ते सर्व इमेजेसला आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता मी इथं लवकर इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढे दाखवतो कशा पद्धतीने करायचं आहे। ओके, तर या ठिकाणी आपण सर्व इमेजेसला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे भावनो, ठीक आहे। आता इफेक्ट ॲड करून घेतल्याच्या नंतर पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेक इफेक्टला ओपन करायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला काही रेक्टँगल ॲड करून दिलेले असणार आहेत 4 भावनो, ठीक आहे। सर्व रेक्टँगल अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचे आहे। या ठिकाणी क्लिक करून आपल्याला कॉपी 4 लेअर करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे। पुन्हा बीट मार्कला तुम्हाला काय करायचं आहे, ओपन करून या ठिकाणी सुरुवातीला पेस्ट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने। तुम्हाला जर हवा असेल तर हे रेक्टँगल तुम्ही राहू देऊ शकता, नाहीतर तुमचा इमेज तुमचा व्हिडिओ जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत असेल बिना रेक्टँगलचा म्हणजे बिना HDR इफेक्टचा, तरी पण तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे याला तुम्ही ॲड नाही करू
करू शकत. ओके, तर जसं आता तुम्हाला वाटेल तशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. ओके, जर तुम्हाला हवा असेल तर राहू द्यायचं आहे, नसेल तर तुम्हाला हे अनहाईड करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने काही विषय नाही त्यामध्ये, ते तुमच्यावर डिपेंड करते की राहू द्यायचं या नाही राहू द्यायचं, काय करायचं. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला करू शकता. त्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने एक PNG मी तुम्हाला दिली असणार आहे, तो PNG ॲड करून घ्यायचे. शेवटला यायचं आहे अशा पद्धतीने, आणि हे जे असणार आहे ते लास्टपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपला एक व्हिडिओ असणार आहे, तो व्हिडिओ थोडासा आपलं बरोबर दिसणार नाही. ओके, त्यामुळे काय करायचं आहे, हे जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही अशा पद्धतीने वरी पण इथे ठेवू शकता, काही विषय नाही. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही ते कट पण करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने राहू द्या, चांगलं दिसणार आहे. आणि जर तुम्हाला HDRचा इफेक्ट नको असेल तर अनहाईड करून टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बॉर्डर लावण्यासाठी प्लसमध्ये जायचं आहे, रेक्टँगल कुठलं पण ॲड करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रीच टू कंपोज एरिया करून टाकायचं आहे. या ठिकाणी बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे, स्टॉक अनेबल करायचं आहे. याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवून घ्यायचा आहे, आणि याला थोडं तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीने 15-20 पर्यंत वाढून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, आणि इथून तुम्हाला एक्सक्लूड अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा बॉर्डर इथं लागून जाणार आहे, लास्टला येऊन जायचं आहे. या बॉर्डरला आपण लास्टला अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, आणि व्हिडिओ तुम्हाला ज्या रेशिओमध्ये हवा आहे तो रेशिओ सिलेक्ट करायचा आहे या अशा पद्धतीने इथून, आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल डिसलाईक करू शकता.